नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत आहेत। तेजस, खरं तर नागपूरमध्ये सुद्धा मान्सूननं ओढ दिली आहे, तिथे सुद्धा पाऊस नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या काय स्थिती आणि पाणी पुरवठ्याचं काय नियोजन करण्यात आलं? नक्कीच कल्याण जर बघितलं असेल तर मान्सूनची वाट जी आहे ते विदर्भातील शेतकरी बघत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर जे आहे ते आज येलो अलर्ट दिलेलं आहे आणि 24 तासात जे आहे ते मध्यम ते गडगडासर जे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा जी आहे ते व्यक्त करण्यात आली। एकूणच जर बघितलं असेल तर आज सुद्धा जर बघितलं असेल सकाळपासून जे आहे ते ऊन जे आहे ते तापू लागले आहे। काल जे आहे ते मान्सूनच्या सरी जे आहेत ते पडल्या। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर जून महिन्याच्या जे आहे दुसरा आठवडा आहे आणि अशा आठवड्यात जे आहे बघितलं असेल तर विदर्भात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असते। मात्र यंदा जे आहे ते शेतकरी या संपूर्ण पावसाची जे आहे ते वाढ बघत आहे। नागपुरात जर विचार केला तर 36% इतका जे जलसाठा जे आहे ते उपलब्ध आहे। नागपूर शहराला पेज असेल किंवा कनन नदीतून जे आहे ते पाणी जे आहे ते उपलब्ध होत असते। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर अशीच परिस्थिती जर कायम जर राहिली तर जे आहे ते जलसंकट जे आहे ते ओढवणार आहे। यासाठी जे आहे ते प्रशासन सुद्धा जे याची काळजी घेत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आज जर बघितलं असेल येलो अलर्ट आणि खरीपच्या पेरणीला एकूणच जे आहे ते लगबग जे आहे सुरू होणार आहे। मात्र पावसाची वाट जी आहे ते विदर्भातील शेतकरी बघत आहे। विदर्भात जर बघितलं तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात करत असतात। मात्र ज्या पद्धतीनं विदर्भात जे आहे ते ऊन तापू लागत आहे, 42 ते 44 डिग्री सेल्सिअस जे आहे ते तापमान विदर्भात आहे आणि त्यामुळे जे आहे ते एकूणच जे परिस्थिती आहे एकदम भयानक परिस्थिती आहे। कारण की उन्हामुळे जे आहे ते नागरिक त्रस्त आहे आणि शेतकरी जे आहे ते एकूणच जे आहे ते पावसाची वाट बघत आहे। पाऊस कधी पडणार, आम्ही आपल्या शेतीच्या लगबगीला कधी सुरुवात करणार, असाच प्रश्न एकूणच जे आहे ते शेतकऱ्यांसमोर जे आहेत उपस्थित आहे। त्यामुळे जे आहे ते सध्या तरी नागपुरात 36% जे आहे ते जलसाठा उपलब्ध आहे। मात्र अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर एकूणच जे आहे ते पाणीचं भीषण संकट जे आहे ते उभं राहणार आहे। नक्की जूनचा दुसरा आठवडा आणि राज्यातल्या कोणत्याच भागामध्ये सध्या पाऊस दिसत नाहीये, त्यामुळे पाणी टंचाईचं भीषण संकट आहे। पाण्याचा जपून वापर करायला पाहिजे हेच आवाहन केलं जाते। धन्यवाद सगळ्या प्रतिनिधींच्या माहितीसाठी।